श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या हिताचे काही तुला सांगत आहे. आज मी तुला जे काही मार्गदर्शन करू इच्छितो त्यावर जर तू लक्ष केंद्रित केले तर तुला ते अनुभव नक्कीच प्राप्त होतील. तुम्ही माझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहात, तुम्ही जे काही इच्छा पूर्ण मागत आहात, पण बाळा, ज्या वेळेस तुम्हाला त्यातील काही गोष्टी काही विलंबाने प्राप्त होताना दिसतात तेव्हा तुम्ही खूप काही असे नकारात्मक विचार मनात आणता आणि मग तुम्ही खूप काहीदा अशा विचारांनी ग्रस्त होता की जे तुम्हाला त्या नकारात्मकतेकडे घेऊन जातात. तुमच्या मनातील तो आधार आणि ते खूप काही विचार बदलल्या जातात. बाळा, ती नकारात्मक शक्ती तुमच्या मनात नाही ते वाईट विचार आणायला सुरुवात करते, कारण तुम्ही त्यांना आपल्या मनात थारा देता. जर कुठे काही कारणामुळे उशीर लागत आहे, तुझ्या कार्यात विलंब होत आहे, तर ते तुझ्यासाठी योग्यच आहे हे तू जाणावे. यासाठी या संदेशाची योजना आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला तेच देऊ इच्छितो ज्यासाठी तू अगदी योग्य आहेस. मला माहीत आहे माझ्या बाळासाठी काय योग्य आहे आणि तो जे काही मागत आहे त्यासाठी काहीतरी तो असे मागत आहे जे त्याला पुढील काळात खूप काही अशा कठीण प्रसंगात टाकू इच्छिते. त्यामुळे बाळा, विश्वास ठेव, मी तुला कधीही कुठल्याही कठीण काळात जाऊ देणार नाही आणि तू जे काही मागत आहेस त्यातील ते दैवी आशीर्वाद तुला नक्कीच प्राप्त होतील, कारण ते मी माझ्या आशीर्वादाने तुला देऊ इच्छितो. मग जर तू याच्याशी सहमत असशील की माझे स्वामी माझ्यासाठी जो काही विचार करत आहेत, जो काही निर्णय घेत आहेत, माझ्याकडे जो काही आशीर्वाद देत आहे तो माझ्याकरता सर्वोत्तम आहे आणि माझ्याकडे स्वामी जे काही देत नाही आहेत आणि त्यात खूप काही विलंब लागत आहे तेव्हा ते माझ्यासाठी अयोग्य असू शकते. जर तुझा विश्वास असेल तर होय स्वामी, मी ते स्वीकार करतो आणि तुमच्या इच्छेत माझे कल्याण आहे हे मी जाणतो. तेव्हा बाळा, होय स्वामी, मी सहमत आहे टाईप कर. बाळा, देव तुझ्यासाठी योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते खूप काही नकारात्मक विचार काढून टाक. तुला जे काही सर्वोत्तम आहे ते देव तुला नक्कीच देतील. त्यात मग कितीही उशीर झाला तरीही आणि कितीही जलद गतीने तुझ्याकडे आशीर्वाद आले तरीही त्यात देवाची मर्जी असल्याशिवाय ते तुझ्याकडे येणार नाही. देव तुझे हित अहित तुझ्याही पेक्षा जाणतात. तुझ्यासाठी जे काही कल्याणकारी आहे ते तुला देण्यात येणार आहे. बाळा, निश्चिंत राहून ईश्वराचे चिंतन करा, मनन करा, ध्यान करा. तुम्ही पाहाल की तुम्हाला ते आवश्यक जे काही त्या वेळेवर हवे आहे ते तुमच्याकडे येत आहे. देवांचा चमत्कार आणि देवांचे अनुभव तुम्हाला निरंतर प्राप्त होत आहे. यात सुद्धा तुमच्यासाठी काही कल्याणकारी आशीर्वाद येत आहेत जे तुमचे जीवन समृद्ध आणि आनंददायी करणारे आहेत. बाळा, तू जर माझ्या विचारांशी सहमत असशील
की ते जे येत आहे ते माझ्यासाठी सर्वोत्तम आहे आणि देव ते मला देत आहेत, तर यावर संपूर्ण विश्वास ठेव की ते तुझ्याकडे येत आहे. बाळा, तुमच्या नात्यातील ती कटुता देव आपल्या आशीर्वादाने पुसून काढू इच्छितात. बाळा, तुझ्यासाठी खूप काही सुख, आनंदाचे क्षण आणि ते सुसंवाद तुला देऊ इच्छितात, ज्यासाठी तू इतके दिवस प्रतीक्षा केली आहेस. ते सर्व काही सुख आता तुमच्याकडे येताना तुम्ही पाहणार आहात. देव म्हणतात, बाळा, संयम ठेव, धीर ठेव, खचून जाऊ नकोस. तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी खूप काही लांबणीवर निर्णय टाकण्याची तुला आवश्यकता पडणार नाही. माझा आशीर्वाद तुला निरंतर भेटत राहील. बाळा, तू नामस्मरण सुरू ठेव, कारण तू सर्वाधिक आमच्या जवळ स्वतःला तेव्हाच प्राप्त करतो जेव्हा तू माझे नामस्मरण करतोस. मला माहीत आहे की तुम्ही खूप काही कठीण काळातून गेला आहात. तुमच्या ऊर्जेत ती काही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करून तुम्हाला खूप काही त्रास सहन करावा लागला आहे. पण आता माझ्या आशीर्वादाने तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नेहमीसाठी बाहेर करण्यात आली आहे. बाळा, माझ्या आशीर्वादाने तुमच्या अवतीभोवती तुम्ही नामस्मरण केल्यामुळे तुमच्या अवतीभोवती ते सुरक्षा कवच देवाने निर्माण केले आहे. ते भेदण्याची कोणत्याही नकारात्मक ऊर्जेत, नकारात्मक शक्तीत ती शक्ती नाही की ते देवाचे वलय भेदू शकेल. त्यामुळे निरंतर जप करणे हे तुमच्यासाठी हितावह ठरणार आहे. तुम्ही सहमत आहात? देव तुमच्यासाठी असे वलय तयार करत आहेत जे तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकून परत ती आत येणार नाही. तुमचे हृदय आणि मन स्वच्छ ठेवा. त्यात निरंतर देवाचे स्मरण करा. तुम्ही ज्या काही कार्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात त्यातील तुमच्यासाठी सर्वोत्तम आशीर्वाद देव देत आहेत. त्यावर विश्वास ठेवा की ते तुमच्याकडे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही सहमत आहात? जर तुम्ही हे काही आनंद अनुभवले असतील तर होय स्वामी, मी ते अनुभव केले आहे, कमेंट करा. देव तुम्हाला कधीही ते देत नाहीत जे तुम्ही मागता. देव तुम्हाला ते देऊ इच्छितात जे तुमच्यासाठी सर्व काळ आणि सर्वोत्तम असते. देव तुमच्यासाठी असे काही आशीर्वाद देऊ इच्छितात जे कधी तुम्ही ध्यानीही धरले नाहीत. देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे. या सृष्टीत देवाला काहीही अशक्य नाही. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठीही काहीही अशक्य राहू देणार नाही. तू जो काही आज विचार करत आहेस त्यासाठी माझा आशीर्वाद तुला कार्यरत दिसेल. बाळा, तुला जरी ते काही आज स्पष्टपणे दिसत नसले तरीही माझे कार्य पडद्याआड सुरू आहे. तू विश्वासाने आणि खूप काही चिंताग्रस्त दिसत आहेस, त्यामुळे माझा हा दिव्य संदेश मी तुला देऊ इच्छितो. तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या मनातील ते खूप काही चालणारे संघर्ष या क्षणाला थांबतील. बाळा, मी आज तुझ्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचे कारण एवढेच आहे की कधीकधी तुम्हाला जे काही आशीर्वाद मिळण्यासाठी काही विलंब लागतो तेव्हा तुम्ही धैर्य ठेवा. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. ते सर्व काही आनंद
आणि ते सर्व काही चमत्कार तुमच्या मार्गात आहेत. देव तुमच्यातून त्या खूप काही अशा ज्या तुमच्यासाठी योग्य नाहीत त्या गोष्टी तुमच्यातून काढून घेत आहेत. तुमच्यातून देव ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकू इच्छितात आणि त्या जागी तुम्हाला सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी या संदेशाची योजना देवांनी तुमच्यासाठी केली आहे. देव म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभफळ घेऊन आला आहे, कारण तू मागील काळात देवांकडे ती प्रार्थना आणि ते खूप काही कर्म केले आहेस. त्यामुळे तुम्हाला देवांनी ते आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात देण्याचे योजले आहे. देव म्हणतात, बाळा, तू विश्वासाने, संपूर्ण श्रद्धेने जेव्हा जेव्हा मला आवाज देशील तेव्हा तेव्हा मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या मदतीचा हात देईल. तू विश्वास ठेव, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तू मला ब्रह्मांडधीश म्हणतोस ना, मग माझ्यासाठी काहीही अशक्य नाही जे तू आज विचारात घेतले आहे. बाळा, तुझ्या मनात खोलवर ती कल्पना आहे, ती सर्व काही तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरेल. होय, तू सत्य ऐकत आहेस. तुम्हाला जे काही हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. तुम्ही कर्म करत राहा. तुमच्या कर्मामुळे तुम्ही ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त कराल. देव म्हणतात, मी त्याच्यासोबत उभा आहे जो सत्याच्या मार्गावर पुढे चालत आहे, जो आपल्या त्या नात्यांना जपू इच्छितो. मी त्याला त्या नात्यातून प्रेम देऊ इच्छितो. देव म्हणतात, कुणाचाही अपमान आपल्या वाणीने करू नका. कोणी मोठे आणि कोणी लहान त्याच्या कार्याहून ठरवू नका. ज्याला त्याला ईश्वराने, भगवंताने आपले कार्य दिलेले आहे, तो त्यात ते आपले कर्म श्रेष्ठ करत आहे. तेव्हा कुणाच्याही विरोधात कार्य करू नका. मनातही कुणाच्याबद्दल वाईट चिंतू नका, कारण देव सर्व काही पाहत आहेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व काही दिल्या जाणार आहे, ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना मनापासून करत आहात. देव म्हणतात, कधी कधी खूप काही कठीण वेळ असते. तुला निर्णय घेताना थोडे सावधानीने घ्यावे लागतात, कारण मीच तुझ्याजवळून त्या क्षणाला ते निर्णय घेत असतो. बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत राहून तुझे कल्याण करणारा आहे. तेव्हा तू आता चिंतित राहू नकोस. तुला जे काही हवे आहे त्या मार्गात माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. जे कोणी आरोग्यासाठी प्रार्थना करून ते सर्व काही प्रयत्न करत आहेत, त्यांना त्यात यशाची आणि माझ्या आशीर्वादाची साथ मिळून त्याला ते कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. तुम्ही विश्वास ठेवा. जे काही कर्म तुम्हाला दिल्या गेल्या आहेत ते संपूर्ण आत्मविश्वासाने करा, कारण त्यात तुम्हाला यश प्राप्तीची देव हमी देऊ इच्छितात. देव म्हणतात, मी तुला निवडून दिलेल्या कार्यात तू यश प्राप्त करशील. यात कुठेही शंका घेऊ नको. तुमच्या आयुष्यात, जीवनात तुम्हाला ते स्थैर्य हवे आहे, ती स्थिरता हवी आहे, प्रगती हवी आहे. मग तुम्हाला तुमचे कार्य करत राहावे लागेल. त्यात आज जरी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ती प्रगती पाहत नाही, तरीही उद्या तुमच्यासाठी एक भव्य आणि दिव्य आशीर्वाद, काही चमत्कार घडणार आहेत, जे तुमचे जीवन समृद्धीच्या, आनंदाच्या मार्गावर नेणारे आहेत. देव म्हणतात, मी तुला कुठेही
एकटा पडू देणार नाही. जेव्हा तू ते कार्य करशील तेव्हा असे अनेक मी तुझ्यापर्यंत पाठवील जे तुला सहाय्य देऊन पुढे नेतील. बाळा, मी तुझ्यासाठी इथे कार्य करत आहे. मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. पुढील काळात तुमच्यासाठी असे काही मार्ग तुम्हाला दाखवल्या जातील जे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील. जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता ती मी स्वीकार करतो. मनात कुठलेही अशांतीचे विचार आणू नका. मन शांत ठेवा. त्यात नियमितपणे ईश्वराचे चिंतन करा, ध्यान करा, नामस्मरण करा. त्यामुळे अधिक तुमच्या मनात ते विकल्प येणार नाहीत. तुमचे ध्येय तुम्हाला देवाचे नामस्मरण केल्यामुळे स्पष्टपणे दिसू लागेल. देव म्हणतात, बाळा, मी तुझा हात धरून तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी या संदेशामार्फत आलो आहे. तेव्हा आता निश्चिंत राहा, पुढे चालत राहा, कारण तुझा मार्ग मी तुला दाखवत आहे. तुझे ध्येय तुला लवकरच प्राप्त होईल. तू जेव्हा विश्वासाने आपले कर्म करत राहशील आणि पुढे चालत राहशील तेव्हा माझे आशीर्वाद आणि चमत्कारही तुला प्राप्त होतील. कारण त्याच मार्गावर तुला अनेक चमत्कार प्राप्त होण्यासाठी मी ती योजना केली आहे. देवांची योजना तुमच्या विचारांच्या खूप काही पलीकडे असते. तेव्हा आज तुम्ही त्याचा अंदाज लावू शकत नाही, बांधू शकत नाही. देव म्हणतात, माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. फक्त तू चांगले कर्म करत राहा. चांगल्या कर्माने तुझ्या नशिबात जे काही नाही तेही देण्याचे सामर्थ्य मी ठेवतो, कारण मी तुझा समर्थ आहे. बाळा, या क्षणाला तू जर माझ्या सर्व काही विचारांशी सहमत असशील तर होय स्वामी, मी सहमत आहे. सहमती दर्शव, कारण मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे. हे ब्रह्मांड तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुमच्यासाठी तुम्ही आखलेल्या योजनांवरती कार्य करत राहा, कारण माझा आशीर्वाद, मोठा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही ज्या ध्येयापर्यंत पोहोचू इच्छिता त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा आशीर्वाद तुम्हाला निरंतर आहे. मी तुमचा हात धरला आहे, तो तुम्हाला त्या योग्य मार्गावर नेण्यासाठी. देव म्हणतात, तुझ्या जीवनात तुला ते प्रेम, आनंदाचे क्षण हवे आहेत. त्यासाठी मी खूप काही योजना केली आहे. बाळा, तुला इथून पुढे खूप काही त्रास सहन करावा लागणार नाही. माझे देवदूत तुझ्यासाठी ते आशीर्वाद घेऊन येत आहे. काही आनंदाचे क्षण तुझ्यासाठी घेऊन येत आहेत. तुम्ही मागितलेले ते, त्यात तुमच्यासाठी असे काही नियोजन आहे ज्याने तुमचे मन अधिक प्रसन्न होईल. तुम्ही काही यात्रा देखील करणार आहात. ते पुढील काळात तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात. देव म्हणतात, बाळा, तू तुझ्या ध्येयाच्या खूप काही जवळ आहेस. तेव्हा मनात येणाऱ्या कंटाळ्याला काढून टाक. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना काढून टाक आणि ते सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा. तुझी प्रगती आणि तुझे ध्येय साधण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक विश्वास बसणार आहे. तुला कुणीही कितीही नकारात्मक विचार पाठवलेत तरी आता तुझ्या आजूबाजूला माझ्या नामस्मरणामुळे एक वलय निर्माण झाले आहे. ते नेहमीच तुझे संरक्षण करते त्या वाईट विचारांपासून, त्या वाईट शक्तीपासून. जो कोणी तुला वाईट नजरेने पाहत आहे, जो कोणी तुझ्यावर ते नकारात्मक विचार पाठवू इच्छितो त्यापर्यंतच ते परत जाणार आहेत. कारण आता तुझ्या आजूबाजूला
माझ्या नामस्मरणाने, माझ्या चिंतनाने असे दिव्य वलय तयार झाले आहे, जे अभेद्य आहे आणि त्यामुळे तू संपूर्णपणे सुरक्षित आहे. बाळा, मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. ते तू स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस? जर तू सज्ज आहेस तर होय स्वामी टाईप कर. बाळा, जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांच्या पलीकडे खूप काही असे करू इच्छिता, जे मी तुमच्याकडे माझ्या आशीर्वादाने पाठवत आहे, त्यात माझी मर्जी आहे, ते तुम्ही स्वीकार करावे. त्यालाच तुम्ही चमत्कार म्हणता, कारण ते अचानकपणे तुमच्याकडे असे समृद्धीचे मार्ग देण्यात येतात, ज्याची कल्पना देखील तुम्ही केलेली नसते. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तू आपले कर्म कर, त्यात तुला भरघोस यशाची प्राप्ती होईल. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत निरंतर राहून तुला आशीर्वादित करून उच्च स्तरावर नेत आहे. मनात शंका बाळगू नकोस. सुखी राहा. तुझे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होईल. जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेत, देव त्यांच्यासाठी आनंददायी आशीर्वाद देऊ इच्छितात, चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितात. ते त्यांनी मनापासून स्वीकार करावे. त्यांच्यासाठी ते कल्याणकारी आहेत. देव सतत तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला ते सहाय्य देत आहेत, ज्यामुळे तुमचे जीवन समृद्धीने परिपूर्ण होणार आहे. देव आज तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तो मनापासून स्वीकार करा. स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात ते सर्व काही समृद्धीचे मार्ग लवकरच उघडोत, तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद देवोत आणि तुमचे हित आणि कल्याण हो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.